आम्ही राजवस्त्र उतरून ठेवली. अंगावरचे अलंकार राजमातेकडे दिले. कशी कुणाला ठाऊक, पण आम्ही वनात जाणार आहोत ही वार्ता वाऱ्यासारखी नगरात पोचली. लोक वाड्यावर गर्दी करू लागले. महाराज, भीष्म आणि धृतराष्ट्र आम्ही जाणार या नुसत्या कल्पनेनंच दुःखाच्या खाईत लोटले गेले. त्या पराक्रमी पुरुषांच्या निग्रही डोळ्यांत सुद्धा अश्रू उभे राहिले. विदुर भाऊजी महाराजांना अनेक समजावणीच्या गोष्टी सांगू लागले. पण राजवाडा आणि वैराग्य या गोष्टी एकत्र जमणं अशक्य, हे महाराजांचं त्यांना एकच उत्तर होतं. नुकताच दिग्विजयाचा डंका वाजवून आलेला सर्वांचा आवडता राजा योगी होऊन अरण्यात राहायला चालला. ज्या हातांनी कौरवांचा राजदंड धरावा तेच हात आता कमंडलू धरणार होते. ज्या मुखांनी विजयी सैन्याला हाणामारीचे प्रोत्साहनपर शब्द ऐकवले होते तेच मुख आता जीवाच्या मुक्तीसाठी आयुष्यभर श्लोकांचं पठण करणार होते. दैवाइतकं विस्मयाचे धक्के देण्याचं सामर्थ्य कशातच नसतं. शेवटी निघताना एक साधं धूतवस्त्र नेसलेल्या महाराजांनी सर्वांना वाकून नमस्कार केला. महाराज भीष्म म्हणाले, पांडू, पूर्वी माझ्या पित्याच्या राजा शंतूंच्या भावानं असाच या राज्याचा त्याग केला होता. त्याचं नाव देवापी होतं, पण त्यानं स्वतःच्या इच्छेनं वनवास पत्करला होता. आज तुला पराक्रमाच्या सिंहासनावरून उठून वैराग्याच्या व्याघ्र चर्मावर बसावं लागतं आहे, ते मात्र केवळ दुर्दैवामुळं. वनात त्या राजा देवापीचा ब्रह्मलीन आत्मा तुला धैर्य आणि मनःशांती देईल. जा. ज्या कारणासाठी तू राज्य सोडतो आहेस ते कारण मात्र प्राणपणाला सांभाळ. मनावर संयम ठेव. जोपर्यंत हा भीष्म आहे तोपर्यंत कौरवांचा डंका आर्यावर्तात असाच गाजत राहील. मागची चिंता करू नकोस. आम्ही तिघांनी सर्वांचा निरोप घेतला आणि राजवाडा सोडला. आमच्याबरोबर नगरातील एकच व्यक्ती येणार होती, ती म्हणजे धात्री. जणू कुंतीच्या जीवनावर मरेपर्यंत छाया धरण्यासाठीच तिला विधात्यानं पाठविलं होतं. तिची कुणीही समजूत काढू शकलं नाही. आम्ही चौघं नगरातून पायी अनवाणी चाललो. या नगरात मी महाराणी म्हणून आले होते आणि आता संन्यासिनी म्हणून चालले होते. नगरजन येऊन धडाधड आमच्या पायावर लोळणं घेत होते. टाहो फोडून सांगत होते, महाराज, महाराणी, आमचा त्याग करू नका, हस्तिनापुराला पोरकं करू नका. पण आम्हाला जणू काहीच ऐकू येत नव्हतं. आमचे कान सुन्न झाले होते. मन बधीर झालं होतं. मागं वळून बघवत नव्हतं. पुढं काही दिसत नव्हतं. नगराबाहेर आम्ही गंगेवर आलो. तिला पाहताच माझं मन भरून आलं. मला मथुरेची आठवण झाली. यमुनेच्या काठी मथुरेत माझं बालपण गेलं होतं. निरागस आणि निव्वळ शंख. बालपणीतल्या पृथेनं आता कुंतीला बघितलं असतं तर ती काय म्हणाली असती? पृथे, वेड्यासारखं पांढरं वस्त्र नेसून कुठं चालली आहेस? माझ्याबरोबर गोल गिरक्या घेत फुलपाखरू पकडायला ये. मी तिथंच क्षणभर थांबले. तिथून एक पाऊलही पुढं टाकावं असं मला वाटेना. या गंगेनं आजपर्यंत कौरवांच्या किती पिढ्या पाहिल्या असतील, किती विजय बघितले असतील. आजचा प्रसंग मात्र तिच्या मनात कायमचा कोरलेला राहील. असलं दृश्य तिन्ही आपल्या जन्मापासून आजवर एकदाही पाहिले नसेल. माझं धैर्य ढासळू लागलं. ओंजळीत मी मुख झाकून घेतलं. एकाएकी बोटांना कानातील मोत्यांच्या कुंडलांचा स्पर्श झाला. चुकून ती काढून द्यायची राहिली होती. मी ती काढली आणि गंगेच्या पाण्यात सोडली. पाण्याचं एक गोल वर्तुळ मोठं मोठं होत गेलं. माझ्या मनाच्या जलाशयात स्मृतीचं एक वलय उठलं. वर्षापूर्वीच मी 2 जिवंत सोनेरी कुंडलं अशीच अश्वनदीला अर्पण केली होती आणि आज
ही राजमातेची शेवटची निशाणी असलेली मोत्यांची कुंडलं गंगेला अर्पण केली जात होती. आता कुंती मोकळी होती, बाहेरून आणि आतूनही. आता तिचे पाय पतीच्या मागून नेतील तिकडं जाणार होते, कुठेच अडखळणार नव्हते. स्त्रीचा जन्म काही साध्य करण्यासाठी कधीच नसतो, सारे समर्पण करण्यासाठीच असतो. हस्तिनापूरहून आम्ही नाक्षत पर्वतावर आलो. उत्तरेकडल्या त्या पर्वतावर हत्तींचे भरपूर कळप राहत होते. राजवाड्यातील सवयीमुळे अरण्यातला घोंगावणारा वारा आम्हाला खायला आल्यासारखा वाटे. त्या वाऱ्यानं हत्तींचे कळप बिथरून जात. ची ची करीत सरळ सरळ ते आमच्या जवळून इतस्ततः धावत. त्या पर्वतावर आम्ही कसे तरी 1 महिनाभर राहिलो आणि नंतर पुढं निघालो. आता आमच्यासाठी ठराविक अशी दिशा नव्हती. आम्ही ठरवू तीच आमची दिशा होती. पूर्वजन्मीच्या ऋणानुबंधनानं एकत्र बांधलेलं आम्ही 4 जीव होतो. महाराज दूर गेलेत असं पाहून माद्री ढसढसा रडे. मी स्वतःला सावरून तिलाही सावरीत असे. नागशत पर्वतावरून आम्ही चैत्ररथ पर्वतावर आलो. चैत्ररथावर थोडे दिवस राहून गंधमादन पर्वताकडं वळलो. वाटेत हिमालय लागला. त्याच्या दर्शनानं मात्र मला थोडा धीर आला. सगळीकडं विखुरलेलं नुसतं पांढरं शुभ्र बर्फच बर्फ होतं. निरनिराळ्या रंगांनी नटलेल्या नटव्या जगाला त्या पर्वताच्या रूपानं जणू विधाता आपले पांढरे शुभ्र स्वच्छ दात विस्फारून हसत होता. हिमालयात आम्हाला मुनिवर व्यास भेटले. ते घोर तपश्चर्या करून हस्तिनापुरालाच परत चालले होते. त्यांनी आश्चर्यानं विचारलं, पांडू, तू हिमालयात कसा? महाराजांनी त्यांना घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. मी त्यांना नमस्कार केला. मला आशीर्वाद देताना ते म्हणाले, कुंती, दुर्वासांची वाणी खरी ठरेल. तू वीरांची जननी होशील. महाराजांनी आश्चर्यानं चमकून त्यांच्याकडं पाहिलं. त्यांना उद्देशून ते म्हणाले, पांडू, कुंती कोण आहे ते तुला कळलेलं नाही. जगात ते कोणालाही कळणार नाही. जा तुम्ही. ते निघून गेले. मंद मंद पदक्षेप टाकीत एखाद्या मंद झुळकेसारखे. व्यासांच्या उद्गारावरून महाराज काहीतरी विचारतील अशी भीती मला पडली होती. पण दैवानं कृपा केली आणि त्यांनी त्याविषयी मला लगेच तेव्हा काही हटकलं नाही. हिमालयातून आम्ही गंधमादन पर्वतावर आलो. तिथं इंद्रद्युम्न सरोवराच्या काठी थोडे दिवस राहिलो. तेथून हंसकूट पर्वत ओलांडून सर्वात शेवटी शतशृंग पर्वतावर आलो. या पर्वतावर निळी निळी सरोवरं होती. हिरवीगार वनराई होती. निरनिराळी फळझाडं होती. हरणांचे आणि सशांचे कळप होते. हा शतशृंग पर्वत म्हणजे निसर्ग देवतेच्या हिरव्या वस्त्राचा निळा पदर होता. एका सरोवराकाठी त्या पर्वतावर आम्ही पर्णकुटी उभी केली. आम्ही इतका प्रवास केला होता की नंतर हस्तिनापूर कोणत्या दिशेला राहिलं होतं ते कळलंही नाही. त्या सगळ्या अरण्यात मानववस्तीचं एवढंच एक निशाण होतं, पर्णकुटीचं. कौरवांचा दिग्विजयी राजा आपल्या 2 लाडक्या पत्नींसह त्या पर्णकुटीत राहू लागला. निळं आकाश त्याच्या पर्णकुटीवर छत्र ढाळू लागलं. अरण्यातले उंच उंच वृक्ष त्याला विंझण वारा घालू लागले. निरनिराळ्या कंदमुळांच्या जाळ्या, वेली आणि फळझाडं त्याचं भोजनाचं तबक भरू लागलं. अरण्यातली गवताची शय्या त्याला आपल्या कुशीत घेऊ लागली.